21 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या मनपाच्या सार्वत्रिक निवडणुकीकरता प्रभाग क्रमांक 8 जोग स्टेडियम येथील क प्रवर्गातून युवा स्वाभिमानच्या सरिता प्रकाश घाटे निवडणूक लढवत आहेत। त्यांना मतदारांचा वाढता पाठिंबा मिळतोय। महानगरपालिकेला भ्रष्टाचार मुक्त बनवून विकास कामे खेचून आणण्याचा त्यांचा मानस आहे। परिसरात त्यांनी विविध धार्मिक व सामाजिक कार्य केल्याने त्यांना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय। युवा स्वाभिमान पार्टी ही तळागाळातल्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन चालते, त्यामुळे या पार्टीशी खंबीरपणे उभे राहून सरिता घाटे यांना निवडून देण्याचं अभिवचन मतदारांनी दिलंय। शनिवारी त्यांनी बिच्छू टेकडी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हारार्पण केलं। त्यांचे आशीर्वाद घेऊन बिच्छू टेकडी, राहुल नगर, चपराशीपुरा, एकता नगर, व्यंकय्यापुरा, आदर्श नेहरू नगर, आदिवासी कॉलनी, लघु वेतन कॉलनी येथे झंझावाती प्रचार दौरा केला। यावेळी अनादिशक्ती देवी मंदिर येथे जाऊन त्यांनी आशीर्वाद घेतला। सरिता घाटे यांच्यासोबत असंख्य कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। मी सरिता प्रकाश घाटे, प्रभाग क्रमांक 8 युवा स्वाभिमान पार्टीतर्फे आपली उमेदवारी लढत आहे। माझ्यासोबत आहे सौ जागृताई वानखडे, हे एससी मधून उभे आहे। श्री योगेश भाऊ इंदुरकर, हे एससी मधून एसटी समाजातून उभे आहे। गरिबांच्या समस्या भरपूर आहे, आमच्या प्रभागात गरिबांच्या समस्या भरपूर आहे। आम्हाला गरिबांसाठी भरपूर कामं करायचे आहेत, जसे त्यांचे बेरोजगारीचे प्रश्न अजूनही मिटलेले नाही आहे। सामान्य नागरिकांमध्ये बेरोजगारीचे प्रश्न आहेत। घरकुलची अजूनही स्कीम मंजूर झालेली नाही आहे। योजना आलेली आहे पण मंजूर झालेली नाही आहे। ते योजना आम्हाला 70% मंजूर झालेली आहे। ते आम्हाला पूर्ण प्रभागात आता ते योजना आणायची आहे। निराधारचे प्रश्न आहे, BPLचे प्रश्न आहे। निराधारांसाठी जसं आता अजूनही 600 रुपये आलेले आहे, ते पुढे गेलेले नाही आहे। ते पुढे आम्हाला 2000 पर्यंत वाढवायचे आहे। लहान मुलांसाठी ते प्लेग्राऊंड नाही आहे, प्लेग्राऊंड आणायचे आहे। जे वयस्क लोक आहेत त्यांच्यासाठी नाना नानी पार्क जसं बडनेरामध्ये आहे तसं पार्क आम्हाला अमरावतीमध्ये सुद्धा आणायचं आहे। आणि लायब्ररी नाही आहे मुलांसाठी, पाठ्यपुस्तक नाही आहे। ते लायब्ररी असल्यामुळे कसं ते मुलं तिथे जाऊन बसतात, काही शिक्षण घेतात। ते लायब्ररीचे भरपूर आम्हाला इथे लायब्ररी आणायची आहे।